आपण पाहत आहात महाराष्ट्र 7 टीव्ही न्यूज। लोकसभा मतदान झाल्यानंतर विधानसभा मतदान लवकरच जाहीर होणार आहे। लोकसभेमध्ये नवनीत राणा यांचा दारुण पराभव झाला व महाविकास आघाडीचे बळवंत वानखडे यांचा भरघोस मतांनी विजय झाला। त्याबद्दल आम्हाला दिलेल्या प्रतिक्रियामध्ये पुढील व्हिडिओमध्ये माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्र 7 टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे। नमस्कार, जयकुमार बुटे, महाराष्ट्र 7 टीव्ही न्यूज। आज आपण माजी आमदार धाने पाटील यांच्या ऑफिस ठिकाणी आलेलो आहे। तरी लोकसभा मतदारसंघाचा रिझल्ट हा नुकताच लागलेला आहे। बळवंतभाऊ वानखडे हे भरघोस मताने निवडून आलेले आहेत। त्यांना भरघोस मताने निवडून आणण्याकरिता ज्यांनी अथक परिश्रम घेतले असे माजी आमदार धाने पाटील यांच्यासोबत आपण चर्चा करूया। सर्वप्रथम त्यांना मी माझ्या चॅनलच्या तर्फे धन्यवाद मानतो की वेळेचा वेळ काढून आम्हाला आपण टाईम दिला। ज्या प्रकारे नवनीत राणाचा पराभव झाला आणि बळवंतभाऊ वानखडे यांचा भरघोस मताने निवडून आले, त्यानंतर आपण जे इथे या ठिकाणी सहकार्य केलं, भंडारा मतदारसंघातून शहरातून असो प्रत्येकाच्या तोंडून एकच चर्चा ऐकण्यात आहे काय अमरावती भंडारा मतदारसंघामधून माजी आमदार धाने पाटील यांनी विशेष अथक परिश्रमाने यांना भरघोस मताने निवडून आणलेलं आहे। याच्यात आपलं काय म्हणणं आहे? महाविकास आघाडीच्या वतीनं आम्हाला प्रचारासाठी निमंत्रण देण्यात आलं, खास करून काँग्रेसकडून, आणि त्या अनुषंगानं उद्धवजी ठाकरे यांच्यावरती विनाकारांची टीका टिप्पणी केली जात होते, त्याचा बदला घेण्यासाठी म्हणून आम्ही पक्षाचं काम बळवंत वानखडे यांचं काम अतिशय ताकदीनं मी केलं। ते काम करत असताना जनतेच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे आणि त्यामध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणावरती यश मिळालं आणि मला जास्तीत जास्त ठिकाणी त्या ठिकाणी बोलावलं आणि जास्तीत जास्त वेळ देऊन मी जास्तीत जास्त ठिकाणी गेलो। त्यामुळे लोकांकडून मोठ्या प्रमाणावरती माझं अभिनंदन केलं जात आहे। लोकसभा मतदान संपलेलं आहे आणि विधानसभेचा रणशिंग समोर 2 ते 3 महिन्यामध्ये लागणारच आहे। भंडारा मतदारसंघामधून अनेक नाव चर्चेमध्ये आहे, परंतु जनतेच्या मागणीनुसार आपलं नाव 1 नंबरवर सुद्धा त्या ठिकाणी ऐकण्यात येत आहे। याच्यावर आपलं काय म्हणणं? भंडारा मतदारसंघात जरी सर्वात जास्त उमेदवारांची मागणी असली तरी ते 95 पेक्षा कमी आहे। 95ला 25 लोकांनी भंडारा मतदारसंघामध्ये तिकीट मागितलं होतं आणि त्यामध्ये मला तिकीट मिळालं आणि मी सगळ्यात शेवटी तिकीट मागितलं होतं। निवडणुकीच्या वेळेलाच तिकीट मागितलं पाहिजे या मताचा मी माणूस आहे। 5 वर्षापासून 10 वर्षापासून कार्यकर्त्यावरती आणि पक्षावरती दबाव वाढवायचा आणि तिकीट मागत राहायचं या धोरणाचा मी माणूस नाही आहे। जी जबाबदारी आपल्याकडे आहे ती आपण काम करत राहिलं पाहिजे, जे कामं समोर येतात ते करत राहिलं पाहिजे आणि ज्या वेळेला निवडणुकीला सुरुवात होते त्यावेळेला आपण तिकीट मागितली पाहिजे। 25 लोकांमध्ये त्यावेळेला मी तिकीट मिळवली आणि 25 लोकांमध्ये मला त्यावेळेला माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद मिळाला आणि 62 लोकांमध्ये मी त्यावेळेला निवडून आलो। गर्दी किती असली तरी त्याच्यामध्ये विजय कसा मिळवायचा याचा अनुभव मला आहे। मतदारसंघ असो की अमरावती मतदारसंघ, कोणत्याही प्रकारचे लोक सध्या तुमचं नाव चर्चेमध्ये 1 नंबरवर आलेलं आहे। आमच्या सर्वेनुसार आपलं नाव चर्चेमध्ये आहे, आम्हाला सुद्धा माहिती आहे। ज्या प्रकारे तुम्ही मागील काळामध्ये समजा ते वीटभट्टी असो किंवा अमरावतीमधले कोणतेही कार्य असो त्यावर सदैव तत्पर राहता। जर समजा पक्षाने तुम्हाला तिकीट जर दिली तर तुम्ही कशाप्रकारे कामं कराल? 10 वर्षे मी या ठिकाणी आमदार राहिलेलो आहे। त्याच्यानंतर मी माझे आमदारसुद्धा 20 वर्षापासून आहे। खरं म्हणजे 20 वर्षानंतर माझी आमदाराची ओळखच राहत नाही। माझं 20 वर्षानंतर कार्यालय आजही सुरू आहे, लोक आजही माझ्या संपर्कात आहेत आणि मतदारसंघामध्ये जे कार्यकर्ते आहेत ते माझ्या वेळचेच आहेत। असे 5 कार्यकर्ते जरी कोणाला विचारलं का बा तुम्ही नवीन आणलेले दाखवा आणि ते आज जोमानं काम करत आहे, अशी स्थिती नाही आहे। जरी ते आज गटातटात विभागले गेले असले तरी ते सुरुवात केलेले माझ्या वेळचेच कार्यकर्ते आहे। निवडणूक कशी लढवायची याचा मला अनुभव आहे आणि भंडारा मतदारसंघाला केवळ आमदार बदलवायचा नाही आहे, तर आमदार बदलत असताना लोकांच्या भावना ह्या आहेत की विकास करणारा माणूस मिळाला पाहिजे। मग विकासाचा अनुभव कोणाला आहे तर विकासामध्ये मी जिल्ह्यात 1 नंबर राहिलेला। 33 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना मी त्यावेळेला माझ्या वेळेला करून घेतली। त्याची पाईपलाईन मी मंजूर करून ठेवली होती, ती आतापर्यंत कोणाला करता आली नाही। भंडारा मतदारसंघात मी 500 बोरवेल केले। त्या बोरवेलवरून आजही अनेक ठिकाणी पाणी पुरवठा त्या बोरवेलवरूनच होतो। बस सेट केले, जवळजवळ 225 पूल मी या मतदारसंघामध्ये केले
250 ते 300 किलोमीटरचं डांबरीकरणासहित मंदिराला लागून हॉल, मंदिरं, सभागृह, सामाजिक सभागृह, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं सौंदर्यीकरण, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं सौंदर्यीकरण, अशा पद्धतीचे सर्व स्तरावरचे कामं केले. कार्यकर्त्यांना अटेंड करण्याचं काम केलं, त्यांचे खाजगी कामं केले. मी माझ्या जीवनामध्ये 10,000 पेशंटला मुख्यमंत्री निधीचा माझ्या 10 वर्षाच्या काळामध्ये लाभ मिळवून दिला. त्यामुळं मतदारसंघाला विकास आणि जनतेचं कामं करणारा माणूस असला तरच लोक त्या ठिकाणी विजय करतील, असं माझं मत आहे. धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. आपण बघत होते की माजी आमदार धने पाटील यांची आपली प्रतिक्रिया जाणून घेतली आहे. नुकतेच लोकसभा मतदान झालेलं आहे आणि विधानसभा मतदान लवकरात लवकर जाहीर होण्याची तारीख डिक्लेअर होईल. बघूया अमरावती आणि भंडारा मतदारसंघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल. भंडारा स्टँडिंग आमदार रवी राणा आणि जनतेच्या भारी मागणीनुसार माजी आमदार धने पाटील यांना सुद्धा तिकीट मिळेल शक्यता जास्तीत जास्त वर्तवली जात आहे. तरी बघूया काही दिवसानंतर या ठिकाणचं मतदान कशा प्रकारे होईल आणि जनतेचा लोकप्रिय आमदार भंडारा मतदारसंघातून कोण भरपूर मतदान निवडून देईल.